नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी नुकतीच मराठा आंदोलकांनी फोडली आहे। ही घटना पिंपळगाव नांदेड येथे घडली आहे। गावात आमदार हंबर्डे हे कीर्तन ऐकायला गेले होते तेव्हा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी आमदारांची गाडी फोडली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला। नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव परिसरात रास्ता रोको करण्यात आला। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिकमधील सकल मराठा समाज एकवटलाय। रास्ता रोको केल्याने नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळाली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून आज मराठा समाजाने पंढरपुरात रास्ता रोको केला। कर्नाटक मंगळवेढाकडे जाणारी वाहतूक गोपाळपूर येथे त्याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, नगर, पुणे अशा सर्वच रस्त्यांवर मराठा समाजाने रास्ता रोको केला। या प्रसंगी मराठा समाज आक्रमक होत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं। यावेळी सुमारे 2 तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती। अमरावती जिल्ह्यात 841 ग्रामपंचायतींकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीचे सुमारे 72,65,85,000 रुपये थकीत आहेत। आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम 45 दिवस शिल्लक आहेत। बहुसंख्य गावात पदाधिकारी यांची साथ मिळत नसल्याने वसुलीत अडचण येत असल्याची ओरड होत आहे। त्यामुळे मुदतीत वसूल करणे आता प्रशासनासमोर आव्हान आहे। काही कारभारी वसुलीत पुढे आहेत, मात्र अनेक गावातील पदाधिकारी व सदस्य कर वसुली मोहिमेत दिसत नाहीत। ससून रुग्णालयातून पसार झालेल्या आरोपी मार्शल लुईस लिलाकर याला पोलिसांनी पावणे 2च्या सुमारास अटक केली। लिलाकर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता। कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ दिल्याची घटना घडली आहे। उन्हाळ्याच्या ऋतूला सुरुवात होताच एपीएमसी फळ बाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे। महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून देखील कलिंगडाची मोठी आवक होती। सध्या 12 रुपयांपासून 18 रुपये प्रति किलो पर्यंत कलिंगडाचे दर आहेत। आवक वाढली असली तरी एपीएमसी बाजारात मात्र अद्याप मालाला उठाव नसून गरमी वाढल्यावर दर देखील कमी होऊन विक्री वाढेल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील एका मुलाला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे। त्याच्या पायाला गंभीर जखम झाली। घडलेल्या घटनेमुळे मुलगा घाबरलेला असून या प्रकारामुळे पालकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। पुण्यातील मोहम्मदवाडी रोडवर असलेल्या तरवडे वस्तीत पार्क केलेली 8 ते 10 वाहने अज्ञाताने पेटवली आहेत। दुचाकी पेटवल्याप्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणात अज्ञात आरोपी विरोधात पुण्यातील वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील 8 मेट्रो स्थानकांवर वाहनतळ होणार असून प्रवाशांसाठी 10 मार्चपासून सुविधा कार्यान्वित होणार आहेत। पुणे मेट्रोच्या 8 स्थानकांवर दुचाकी आणि 4चाकी वाहने उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व वाहनतळांवर बूम बॅरियर बसवण्यात आले असून वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले। पुण्यातील 8 मेट्रो स्थानकांवर वाहनतळ होणार असून प्रवाशांसाठी 10 मार्चपासून सुविधा कार्यान्वित होणार आहे। पुणे मेट्रोच्या 8 स्थानकांवर दुचाकी आणि 4चाकी वाहनं उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व वाहनतळांवर बूम बॅरियर बसवण्यात आले असून वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले।
छत्रपती संभाजीनगरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीत स्टीलचा पाईप असलेला झेंडा वापरू नका, तसेच मिरवणुकीसाठी वाहनांची योग्य तपासणी करूनच वापरा असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं। महिला व तरुणीच्या छेडछाडी होऊ नये यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचं आश्वासन देखील पोलिसांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगर शहरात मुबलक प्रमाणात पाणी आणण्यासाठी 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची टेस्टिंग करण्यासाठी बुधवारी 10 तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता। गुरुवारी पाणी पुरवठा सुरू झाला असतानाच फारोळ्यात जलवाहिनी निखळली। ती सुरू करण्यास रात्र झाली आणि शुक्रवारी फारोळ्यातच जुनी 1200 मिलीमीटरची जलवाहिनी फुटली आणि नवीन जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला तडे गेले। याचा परिणाम असा झाला की 3 दिवस शहराला पाणी आलं नाही। त्यामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट सुरू आहे। पाणी पुरवठ्याचे 2 टप्पे पुढे ढकलण्याची नामुष्की आता मनपावर आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत की ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाज घटकाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देऊ, परंतु हे साफ खोटं आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं तर एससी, एसटी, ओबीसी, भटके, विमुक्त तसेच खुल्या प्रवर्गासाठी असणाऱ्या 40% आरक्षणाला धक्का लागणार आहे, असं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलं आहे। चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवबाठा गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवजयंतीचं औचित्य साधून अकोट येथील चतुर्भुजकारी आर्ट्स आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिवरायांची भव्य रांगोळी साकारण्यात आली। 100 फूट बाय 150 फूट अशा एकूण 15,000 स्क्वेअर फुटात ही रांगोळी काढण्यात आली आहे। या रांगोळीला 13 फेब्रुवारीला सुरुवात केली होती, तर तब्बल 4 दिवसानंतर ही रांगोळी पूर्ण करण्यात आली आहे। अर्थातच ही रांगोळी तब्बल 96 तासात पूर्ण करण्यात आली आहे आणि या रांगोळीसाठी 4000 किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय। धुळ्यातील शिरपूर तालुक्यामधील सावळदे गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे गावात शांतता नांदावी, तरुण पिढी जुगार आणि इतर व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी गावात दक्षता घेण्यात येत असते। मात्र सावळदे येथील उपसरपंच सचिन जाधव यांनी गावातील अवैध धंद्याला विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि या घटनेचा सरपंच सेवा महासंघातर्फे निषेध करण्यात आलाय। गेल्या 20 वर्षांपासून भूसंपादनात हक्काची जागा जाऊनही मोबदला मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावातील ग्रामस्थ मोबदल्यापासून वंचित आहेत। 20 वर्षांपासून संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने येत्या 21 तारखेला 158 कुटुंब वाडी धरणामध्ये सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा वाडी गावातील लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय। मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या आदर्श नगर येथील झोपडपट्टीत 17 फेब्रुवारीला पहाटे आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। या आगीत सुमारे 10 ते 15 घरं जळून खाक झाले। कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। माधवनगर येथील आकाश गोसावी यांनी मुलगी झाल्यानंतर संपूर्ण माधवनगरमध्ये एकच जल्लोष केला। यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत गोसावी कुटुंबियांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले। मुलगी जन्मली म्हणून गोसावी कुटुंबाने आपल्या दारात फटाक्याची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गोलाई चौक येथे देवीची आराधना करत आंदोलन करण्यात येत होतं। शुक्रवारी दुपारपासून मराठा समाज धाराशिव जिल्ह्यात आक्रमक झालेला पाहायला मिळाला, तर रात्री उशिरा भूम शहरातील हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बसेसची जाळपोळ आणि तोडफोड करून शासनाचं लक्ष वेधलं जातंय, तर यावेळी सकल मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। मनसेतर्फे बेलापूर येथे ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक संगीतमय ठेवा जपण्यासाठी या ब्रास बँड महोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं होतं आणि या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे आणि शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी ब्रास बँड वादनाचा मनमुराद आनंद लुटलाय। वाशिम जिल्ह्यातील बहुतांश गावखेड्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला असून अनेक शिक्षक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने या संदर्भात जिल्हा परिषदेचे नुकतेच रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची शाळा भरवली असून त्यांना मार्गदर्शन करत मुख्याध्यापकांनी आपल्या कामात सतर्क व्हावे, अन्यथा आपली गय केली जाणार नाही असा इशारा दिलाय। भाजपाकडून 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। आज शनिवारपासून भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 710 पदाधिकारी जाणार आहेत। 17 आणि 18 फेब्रुवारीला दिल्लीत हे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे। सर्व राज्यातले भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, लोकसभा प्रभारी, जिल्हा संयोजक, जिल्हाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष दिल्लीत उपस्थित राहणार आहेत। रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपाहारगृहात अन्न शिजवण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली। गेल्या 2 दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाबद्दलची चर्चा रंगली होती। अनेकदा तिच्या लग्नाचे प्लॅन्सही चाहत्यांसमोर आले होते। अशातच अभिनेत्रीने शुक्रवारी मुंबईमध्ये गुपचूप साखरपुडा आटोपला आहे। बॉयफ्रेंड सिद्धेश सोबत पूजाने गुपचूप साखरपुडा आटोपलाय। सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खामगाव तालुक्यात आलेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा प्रचंड नुकसान झालंय। शेतात उभे असलेले गहू, ज्वारी, मका तसेच हरभऱ्याच्या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे शेतकरी जेरीस आलाय। आधी शेतमालाला बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता, त्यात आता या अस्मानी संकटाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करू लागलाय। भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिलाय। मनोज जरांगे यांनी कोणतीही राजकीय टीका करू नये, त्यातून आंदोलन भरकटले जाईल। ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा उधळण्याची भाषा केली त्यावेळी वडीलकीच्या नात्याने नारायण राणे यांनी आपणाला उत्तर दिलं आहे। आरक्षणाचा हा प्रवास अंतिम टप्प्यात आलेला आहे। काही दिवसातच मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। शरद पवार हे शनिवारी बारामती दौऱ्यावर आहेत। गोविंदबाग या ठिकाणी ते नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना भेटतायत। धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव बाह्य मतदारसंघाचे अध्यक्ष देवा पाटील व विजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहर, तालुका व बागलाण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी मालेगाव येथून मध्यरात्री चाळीसगाव मार्गे रेल्वेने अयोध्याधाम येथे मार्गस्थ झाले। महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 6 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे। या निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा 7वा अर्ज छाननीत बाद झालाय। 20 फेब्रुवारी ही उमेदवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्या दिवशी याबाबतची अधिकृत घोषणा होईल। हिंगोली जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केलेले आहेत। उन्हाळ्यात वन्य प्राण्यांची तहान भागण्यासाठी या कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी नेऊन टाकले जाते, परंतु सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली असताना हिंगोली तालुक्यातील केसापूर परिसरात वन विभागाने बांधलेले कृत्रिम पाणवठे कोरडे ठाक पडलेत। रायगडावरील पवित्र जलाने मनमाडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जलाभिषेक होणार आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून रविवारी लोकार्पण सोहळ्यानिमित्त स्वराज्याच्या राजधानी असलेल्या रायगडावरून पवित्र जल आणि माती आणण्यात आली आहे। नवी मुंबई मनपाच्या येणाऱ्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी
वाढवू नये अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्तांकडे केली। गेल्या 24 वर्षांपासून नवी मुंबईकरांवर कोणताही करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नसून यापुढेही कर दिलासा सुरू ठेवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यासोबतच बिरा पाणी योजना प्रकल्प, आरोग्य, स्वच्छता, सिटी मोबिलिटी प्लॅन आणि शिक्षणासाठी या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। मुंबई लोकल ट्रेनच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मिळते। तर उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईकरांना रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणं महत्त्वाचं आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतूवर द टाइम्स ऑफ इंडिया आणि MMRDA यांच्या सहयोगाने रविवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी लार्सन आणि टुब्रो सी ब्रिज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे अटल सेतू शिवडी न्हावा सेवा सी लिंकवर 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे।